एका मुलीचे लग्न तिच्या मनाविरुद्ध एका साध्या सरळ मुलाबरोबर केले जाते, ज्या घरात आईशिवाय कोणीच नसते. हुंड्यात मुलाला खूप भेटवस्तू आणि पैसे मिळतात. मुलगी दुसऱ्या एका मुलावर खूप प्रेम करत असते आणि मुलगासुद्धा तिच्यावर. मुलगी लग्न होऊन आपल्या सासरी आली. मधुचंद्राच्या वेळी मुलगा दूध घेऊन आला तर मुलगी त्याला प्रश्न विचारते की एका पत्नीच्या मनाविरुद्ध जर पतीने तिला हात लावला तर त्याला बलात्कार म्हणतात की हक्क? पती: तुला एवढ्या लांब जाण्याची काहीच जरूरत नाही. फक्त दूध घेऊन आलो आहे, पिऊन घे. मी फक्त तुम्हाला शुभरात्री म्हणायला आलेलो आहे. असे म्हणून तो खोलीच्या बाहेर निघून जातो. मुलगी मन मारून राहते, कारण मुलीला वाटत होते की भांडण होईल की ज्यामुळे मी या अशिक्षितापासून सुटका करून घेऊ शकते. तर वधू घरातील कोणते काम करत नाही, फक्त दिवसभर ऑनलाईन राहते आणि न जाणे कोणासोबत बोलत असते. परंतु तिकडे मुलाच्या आईने विना तक्रार दिवसभर स्वयंपाकाबरोबरच घरातले सर्व काम केलेले असते. परंतु प्रत्येक क्षणी आपल्या चेहऱ्यावर हसू आणत ती मुलगी फिरत होती. मुलगा एका कंपनीत छोटासा कामगार होता आणि खूपच मेहनती आणि इमानदार होता. जवळजवळ महिनाभर निघून गेला, परंतु पती पत्नी आतापर्यंत जवळ आलेच नाहीत. मुलगा तसा खूप शांत स्वभावाचा होता, त्यामुळे तो जास्त बोलत नव्हता. परंतु जेवायच्या वेळी आपल्या पत्नीला विचारत होता की तू कुठे जेवणार, आपल्या खोलीत की आमच्यासोबत? झोपण्यापूर्वी त्याला दैनंदिनी लिहायची सवय होती, जी तो प्रत्येक रात्री लिहत असे. मुलाजवळ एक स्कूटी होती. ती रोज पती ऑफिसला गेला की बाहेर जायची व पती परत येईपर्यंत परत घरी यायची. सुट्टीचा दिवस होता. मुलगा घरीच होता. मुलीने एकदा चांगल्या जेवणाला खराब म्हणून आईला अपशब्द बोलून जेवण फेकून दिले. मग तो शांत राहणारा तिचा पती आपल्या पत्नीवर हात उचलतो, परंतु ती आई आपल्या मुलाला खूप रागवते. इकडे मुलीला फक्त बहाणा पाहिजे होता भांडण्यासाठी, जो की तिला मिळाला. ती पाय आपटत स्कूटी घेऊन बाहेर पडते. मुलगी रोज घराबाहेर जात होती. ती आपल्या प्रियकराला भेटायला जात असे. मुलगी खूप प्रेम करत होती, परंतु तिला माहीत होते की मुलीची एक हद्द असते, ज्याला इज्जत म्हणतात, आणि ती इज्जत वाचवून होती. इकडे मुलगी आपल्या घराजवळ पोहोचून त्याला म्हणते, आता मला एक क्षणभरसुद्धा त्या घरात राहू वाटत नाही. आज त्या अशिक्षिताने माझ्यावर हात उचलून चांगले नाही केले. मुलगा: मी तुला कधीपासून म्हणत होतो की कुठेतरी दूर माझ्याबरोबर पळून चल, परंतु तू आहेस की आज उद्या वर थांबलेली. मुलगी: लग्नाच्या दिवशी तर मी आले होते तुझ्याजवळ, परंतु तूच मला परत पाठवले होते. मुलगा: आपण मोकळ्या हाताने कुठे जाणार होतो ग पळून, तू सांग ना. म्हटले होते की काही पैसे आणि दागिने घे, बरोबर, परंतु तू मात्र मोकळ्या हाताने आली होतीस. शेवटी नव्या जागी आपल्याला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी पैसे तर पाहिजेत ना. मुलगी: तुझे आणि माझे प्रेम ओळखूनच माझ्या घरच्यांनी माझे बँक पासबुक, ATM आणि दागिने आपल्याजवळ ठेवले, तर मी काय आणणार होते? आपण दोघे मेहनत करून सुद्धा कमवू शकत होतो पैसे. मुलगा: चलाख माणूस पहिले विचार करतो आणि मग काम करतो. मोकळ्या हाताने पळून गेलो असतो तर प्रेमाचे
भूत 2 दिवसात उतरले असते. आणि जेव्हा पण मी तुला सर्व करू इच्छित होतो तेव्हा तू खूप नखरे करत होतीस की हे सगळं लग्नानंतर. मुलगी: हो, हे सर्व लग्नानंतरच चांगले वाटते आणि सगळे तर तुझेच आहे. मी तर आज पण कुमारी मुलगी आहे. लग्न करून सुद्धा आजपर्यंत त्या अशिक्षिताबरोबर झोपू शकले नाही, कारण की तुलाच मी आपला पती मानला आहे आणि फक्त तुझ्या नावाचे कुंकू लावायचे बाकी आहे. बस लावून टाक आणि मग जे पाहिजे ते कर. मुलगा: ठीक आहे, मी तयार आहे, परंतु या वेळेला काही पैसे जरूर बरोबर घेऊन ये. विचार करू नकोस की मी फक्त पैशावर प्रेम करतो. मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. फक्त काही छोट्या मोठ्या उद्योगासाठी पैसे हवे आहेत. मुलगी: त्या अशिक्षिताजवळ कुठल्या असणार पैसे? माझ्या वडिलांकडूनच 3 लाख रुपये आणि वरून एक मारुती कार घेतली आहे आणि काही दागिने आहेत, ते घेऊन आज येथे. मुलगा मुलीला घेऊन एका हॉटेलचा पत्ता देऊन निघून जातो. मुलगी घरी येऊन परत भांडण करते, परंतु एकटीच बडबडत राहते. तिच्याबरोबर या वेळेला भांडायला कोणीच नसते. रात्री 8 वाजता मुलाचा व्हॉट्सअपवर मेसेज येतो की कधी येणार आहेस? मुलगी त्याला उत्तर देते, थोडा धीर धर, अद्याप कोणीही झोपलेले नाही. मी 12 वाजायच्या आधी पोहोचते, कारण की इथे तुझ्याशिवाय माझा श्वास घुसमटतोय. मुलगा: बरं, लवकर ये. मी हॉटेलच्या बाहेर उभा राहतो. मुलगी आपल्या पतीला म्हणते की मला जेवायचं नाहीये, मी बाहेरून जेवून आले आहे, त्यामुळे मला कोणी त्रास देऊ नये एवढे म्हणून दार बंद करून आत जाते. पती म्हणतो की त्या कपाटातून माझी देणगी दे व मग दरवाजा तू बंद कर. आम्ही तुला अजिबात त्रास देणार नाही. मुलगी दार उघडत म्हणते की कपाटाच्या किल्ल्या द्या. मुलगा: तुझ्या अंथरुणाच्या पायथ्याशीच आहेत कुलपाच्या चाव्या. परंतु मुलगी दार उघडत नाही, तर जोरात जोरात गाणे ऐकू लागते. बाहेर पती काही वेळा दार ठोठावत राहतो, परंतु नंतर वैतागून निघून जातो. मुलीने खूप जोरात गाणे चालू ठेवलेले असते व ती कपाट उघडून पाहते, जे तिने पहिल्यांदाच उघडलेले असते. ती नेहमी आपले सामान कपाटात वेगळे ठेवत असते. कपाट उघडताच ती आश्चर्यचकित होते. कपाटात तिचे स्वतःचे पासबुक, ATM कार्ड तिला सापडते, हे जे तिच्या घरच्यांनी तिच्याकडून खेचून घेऊन ठेवलेले असते. तिने पासबुक उघडून पाहिले तर त्यामध्ये पैसे पण जमा केलेले असतात, जे मुलाला हुंड्यात मिळालेले असतात. खूप सारे दागिने एका पेपरसोबत असतात आणि त्या पेपरमध्ये त्यांची सर्व मिळकत मुलीच्या नावावर असते. मुलगी खूप हैराण होते. नंतर तिची नजर त्या देणगीवर पडते आणि ती पटकन ते डायरी काढून वाचू लागते. त्यात लिहिलेले असते, तुझ्या वडिलांना एक दिवस स्वतःचे रक्त देऊन माझ्या आईचा जीव वाचवला होता. तुझ्या वडिलांनी एक दिवस स्वतःचे रक्त देऊन माझ्या आईचा जीव वाचवला होता. मी आपल्या आईवर खूप प्रेम करतो, त्यामुळे मी वाकून तुझ्या वडिलांना नमस्कार करत म्हटलं की तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. काही दिवसानंतर तुझे वडील आमच्या घरी तुझ्यासाठी मागणी घेऊन आले, परंतु त्यांनी तुझी प्रत्येक गोष्ट सांगितली की तू एका मुलावर खूप प्रेम करतेस.
तुमच्या वडिलांना तुमचा आनंद हवा होता, म्हणून त्यांना आधी मुलाला जाणून घ्यायचे होते. तू तुझ्या वडिलांची राजकुमारी होतीस आणि प्रत्येक वडिलांना त्यांच्या राजकुमारीसाठी एक चांगला प्रामाणिक राजकुमार हवा असतो. तुझ्या वडिलांनी शोध घेतल्यावर त्यांना कळले की त्या मुलाने अनेक मुलींची फसवणूक केली आहे आणि पहिले लग्नसुद्धा झाले आहे. पण ते तुला सांगू शकले नाहीत, कारण त्यांना हे माहीत होते की ही जी प्रेमाची नशा आहे ती नेहमी प्रयत्न आपले मानते. वडिलांच्या तोंडून एका मुलीची गोष्ट ऐकून मी आश्चर्यचकित झालो. प्रत्येक बाप क्वचित याबद्दल विचार करतो. मला खात्री होती की कदाचित मला एक चांगला पती होण्याचा मान मिळणार आहे, पण मला जावई होण्याचा आदर नेहमीच मिळू शकतो. मला हुंड्यात मिळालेले सर्व पैसे मी तुझ्या खात्यात जमा केले आहेत आणि तुझ्या घरातून मला मिळालेली कार अजूनही तुझ्या घरी आहे, जी मी पाठवली आहे, जेणेकरून जेव्हा तू माझ्या प्रेमात पडशील तेव्हा दूर कुठेतरी फिरायला जाऊ. हुंडा या नावाचा मला तिरस्कार आहे, कारण या हुंड्यात मी माझी बहीण आणि वडील गमावले आहेत. माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द देखील होते की कोणत्याही मुलीच्या वडिलांकडून कधीही 1 रुपया घेऊ नको. जर तुम्ही माणूस असाल तर तुम्ही पैसे कमवून खाऊ घाला. तुम्ही स्वतंत्र आहात, कुठेही जाऊ शकता. डायरीच्या पानावर घटस्फोटाचा पेपर आहे, जिथे मी आधीच सही केली आहे. जेव्हा तुम्हाला असे वाटते की आता तुम्हाला या अशिक्षिताला सोबत ठेवण्याची गरज नाही, तेव्हा तुम्ही स्वाक्षरी करून तुमच्या सर्व गोष्टी कुठेही नेऊ शकता. मुलगी हैराण झाली, अस्वस्थ झाली. कळत नकळत अशिक्षिताचे शब्द हृदयाला भिडले. इच्छा नसतानाही अशिक्षिताचे अदृश्य प्रेम जाणवल्यानंतर डोळ्यातून पाणी आले. पुढे लिहिले होते, मी तुला मारले कारण तू आईला शिवीगाळ केलीस आणि जो पुत्र स्वतःसमोर आईचा अपमान सहन करतो, मग तो मुलगा कसला? उद्या तुम्हाला मुले होतील. काहीही झाले तरी तुम्हाला आईचे मोठेपण आणि प्रेम जाणवेल. मी तुम्हाला वधू म्हणून आणले आहे, तुम्हाला जबरदस्ती करण्यासाठी नाही. जेव्हा प्रेम होईल तेव्हा मी तुझ्याकडून बरेच पुनर्प्राप्त करेन. तुझ्या प्रत्येक चुकीचा मी तुझ्याकडून निवांत बदला घेईन. जर तू माझी झालीस तर खूप प्रेम करेन आणि कोण्या दुसऱ्याची झालीस तर तुझ्यासाठी प्रार्थना करेन. तिचा फोन वाजत होता, जो व्हायब्रेशन मोडवर होता. ती मुलगी आता वधू बनली होती. रडताना डोळ्यातून अश्रू गळत होते. मोबाईलमधून सिम कार्ड काढून तोडून टाकला. मग सर्व सामान जसंच्या तसं ठेवून झोप कधी लागली कळलं नाही. ती सकाळी उशिरा उठली. तोपर्यंत अशिक्षित ऑफिसला गेला होता. आधी तिने आंघोळ केली आणि साडी नेसली. आपल्या भांगात एक लांब सिंदूर घातला, मग मंगळसूत्र. तर कधी काळे टिकलीसारखे सिंदूर लावायची, जेणेकरून कोणत्याही मुलाने लक्ष देऊ नये. मग ती स्वयंपाकघरात जाते आणि जबरदस्तीने सासूबाईला खोलीत नेऊन तयार होण्यास सांगते आणि तिच्या गरीब पतीसाठी काही नमकीन, काही पुडिंग आणि चहा बनवून सासूबाईला तिच्या स्कूटीवर बसण्यास भाग पाडले. तिची सून आज तिला कुठे घेऊन जात आहे हे माहीत नाही. ती फक्त बसली. मग वाटेत सासूबाईला ती तिच्या पतीच्या कार्यालयाचा पत्ता विचारून कार्यालय गाठते. पत्नीला या अवस्थेत पाहून पती आश्चर्यचकित होतो. नवरा, सगळं ठीक आहे ना आई? पण आई बोलण्याआधी पत्नी मिठी मारते आणि म्हणते की आता सगळं ठीक आहे. मी
तुझ्यावर कायम प्रेम करते. मी वनवासात गेले होते आणि सकाळी परतले आहे. आता माझा नवरा महिनाभर ऑफिसमध्ये दिसणार नाही. कार्यालयातील लोक वधू कारण आम्ही एकत्र लांब सुट्टीवर जात आहोत. पती पागल वधू तुमचा साधेपणा आणि निरागसपणाने घडवले आहे. प्रत्येकजण टाळ्या वाजवतो आणि वधू पुन्हा तिच्या अशिक्षितामध्ये गुंफली जाते, जिथून तिला पुन्हा कधीही सुटायचे नव्हते. कधीकधी आपले प्रियजन खूप कठीण निर्णय घेतात, पण आपली चिंता त्यांना स्वतःपेक्षा जास्त का असते हे आपल्याला समजत नाही. आई वडिलांच्या निर्णयांचा आदर करा, कारण हे असे दोन लोक आहेत जे तुमच्यावर नेहमी जगापेक्षा जास्त प्रेम करतात. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.